खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी पीक विमा 2025 सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार सुरुवात। पीक विमा 2025-26 वाटप सुरू। हे 17,500 रुपये PMFBY अपडेट लाईव्ह माध्यमातून आलेले आहे। पीक विमा 2027 जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना पीक विमा 2026 चे पैसे आता व्हायला सुरुवात झाले आहे। हेक्टरी 18,000 ते 20,000 रुपये 35,000 रुपये 35,000 कोटी आता रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे। पीक विमा किती मिळणार आहे, पीक विमा कसा मिळणार आहे, प्रधानमंत्री पीक विम्याचे पैसे आपल्या खात्यावरती येणार का, या सर्व अपडेटसाठी आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे। या यादीमध्ये महाराष्ट्रातील किती तालुक्यांचं किती जिल्ह्यांचं नाव आहे ही सर्व अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघत होतो। पीक विमा 2025 जमा व्हायला सुरुवात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विम्याचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पीक विम्याचे पैसे जमा झाले नसल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे। मग आता पीक विम्याचे पैसे कधी येणार याकडे लक्ष लागलेलं होतं, परंतु आता पीक विमा 2025 संदर्भातील लेटेस्ट अपडेट आलेलं आहे। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 17,500 रुपये पीक विमा आहे। खरीप 2025चा हा पीक विमा आता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। 21 जानेवारीपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या 3 टप्प्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा होत आहे। हेक्टरी 17,000 ते 30,000 35,000 पर्यंत ही पीक विम्याची रक्कम आहे। मग आपल्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आलेली आहे का, की किती दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम येणार, या अपडेटसाठी चॅनलला जर नवीन असाल, प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जवळजवळ 30 लाख हेक्टर या क्षेत्र या एका पीक नुकसानीच्या माध्यमातून त्रस्त झालेलं होतं, परंतु आता जे पीक विम्याचे पैसे आहे हे यायला सुरुवात झाली आहे। आता जो स्टेटस आहे हा अप्रूव्ड येत आहे। बऱ्याच दिवसापासून पीक विम्याचा स्टेटस हा पेंडिंग येत होता, परंतु आता हा अप्रूव्ड स्टेटस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक समाधानकारक स्थिती आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्या खात्यावरती पीक विमा आलेला आहे का नाही, पीक विमा आपल्या खात्यावरती किती दिवसात जमा होणार, या सर्व अपडेटसाठी आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विमा जमा होणार आहे। त्यानुसार आता सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पीक विमा 2025 ची अपडेट अशी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये कमीत कमी आणि सर्वाधिक 35,000 पर्यंत पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विम्याच्या अपडेटच्या माध्यमातून आपण पीक विमा जमा होणार असं सांगितलं होतं। आता हा पीक विमा जमा होण्याचा मार्ग सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोकळा झालेला आहे। केंद्राचे मंत्री असतील, राज्याचे मंत्री असतील, यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विमा आता आपल्या खात्यामध्ये जमा होत आहे। पीक विम्याचा जो दुसरा टप्पा सुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे। पीक विमा 2025 ची ही अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मग आता कोणत्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे जमा भेटणार आहे, ही अपडेट आपण बघत आहोत। यामध्ये जर आपण बघितलं लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम असेल, या सर्व ठिकाणी लातूर, परभणीमध्ये 25,000 ते 40,000 पर्यंत पीक विमा जमा होत आहे। अहिल्यानगरमध्ये विविध पिकांचा पीक विमा जमा होत आहे। हिंगोली असेल, बीड असेल, नांदेड असेल, सर्व ठिकाणची लेटेस्ट अपडेट पीक विम्याची अशी आहे। येत्या काही दिवसामध्ये हेक्टरी 17,000 ते 40,000 50,000 पर्यंत पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, PMFBY लेटेस्ट अपडेट असतील, या सर्व माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,000 ते 30,000 लवकरात लवकर जमा होणार आहे। आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळतील। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजनाची अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। PMFBY लेटेस्ट अपडेट।